बघणार आहोत, पण सुरुवातीची बातमी दिल्लीतून आहे भाजपमधली. कारण भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांची आज पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून निवड जवळपास निश्चित आहे. आपण बघतोय ही दिल्लीतली थेट दृश्य आहेत. भाजपच्या अध्यक्षपदासाठी ते उमेदवारी अर्ज भरतायत. आज दुपारी 2:30 वाजता ही अध्यक्षपदाची अंतर्गत निवडणूक होणार आहे. आता हा अर्ज भरतायत नड्डा भाजपच्या मुख्यालयात. इतर कोणी अर्ज भरण्याची शक्यता अगदी नगण्य आहे. अर्थातच त्यामुळे नड्डांची जवळपास बिनविरोधच निवड होणार आहे. 2019च्या जूनमध्ये नड्डा यांची भाजपची कार्याध्यक्षपदी निवड झाली होती आणि त्यावेळेपासून ते अमित शहा यांच्याबरोबर दोन्हीही गोष्टी सांभाळत होते. आता मात्र भाजपला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार आहे. पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून आता जे.पी. नड्डा काम पाहू शकतील. आज दुपारी यानंतरचा सगळा कार्यक्रम होणार आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, आताचे काय अपडेट्स आहेत? जे.पी. नड्डा यांनी अर्ज भरलाय का? आता ही सगळी प्रक्रिया कशी असणार आहे पुढची? नाही, महत्वाचं म्हणजे त्यांनी जे.पी. नड्डा यांनी नामांकन जो उमेदवारी अर्ज आहे तो दाखल केला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि या निमित्ताने सर्व नेते, भारतीय जनता पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. त्यामध्ये जर पाहायला मिळतं आपल्याला 12वीचे अमित शहा जे वर्तमान अध्यक्ष ते उपस्थित आहेत, राजनाथ सिंग उपस्थित आहेत. याशिवाय इतरही नेते जे आहेत, गडकरी आहेत, विजय राटकर आहेत आणि जे निवडणूक प्रक्रिया राबवत आहे ते राधामोहन सिंग, हंसराज अहीर हे सगळे खासून राष्ट्रीय भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयात उपस्थित आहे आणि इथेच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आणि यासाठीच आजचा दिवस निवडले सकाळी 10:30 वाजताचा वेळ होता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता. आता त्या निमित्ताने जे नामनिर्देश पत्र असतात, खासून उमेदवारी अर्जाला पाठिंबा देणारे जे पत्र असतात ते पत्र दाखल केले जात आहे. आता नुकतंच योगी आदित्यनाथ खासून मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आणि नामनिर्देशन देणारं पत्र निवडणूक समितीच्या अध्यक्ष जे आहेत राधामोहन सिंग यांना दिलेलं आहे. आणि यानंतर जर बघितलं आपण तर यानंतर एक राज्य आपलं आपलं पत्र देतील अशी प्रक्रिया आहे. आणि खास करून काल ज्या पद्धतीने बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये सर्व भारतीय जनता पक्षाचे देशवासीय सर्व नेते, बहुतांश नेते उपस्थित होते आणि त्यांनी ही प्रक्रिया प्रारंभ केली होती की आज ज्या पद्धतीने निश्चित कार्यक्रम होता, निवडणुकीचा कार्यक्रम, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम होता, त्यानिमित्ताने ही सगळी प्रक्रिया राबवत आहे. आणि एक राज्याचे प्रतिनिधी आता येत आहे आणि त्या निमित्ताने राधामोहन सिंग यांना ठराव जो आहे तो दिला जातो. नक्कीच आपण ही सगळी थेट दृश्य बघतोय. प्रशांत, जे.पी. नड्डा यांच्याबद्दल काय सांगशील? कारण मोदी आणि अमित शहा या दोघांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं संघटन कौशल्य सुद्धा भाजपमध्ये खूप नावाजलं जातं. काय त्यांच्याबद्दल आणखी सांगशील? बरोबर आहे. जे.पी. नड्डा हे हिमाचल प्रदेशाचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत. 2010 पासून ते सक्रिय आहेत केंद्रीय स्तरावरील राजकारणामध्ये. आणि ज्या पद्धतीनं यापूर्वी ते खासगी केंद्रीय आरोग्यमंत्री होते, त्यांनी गेल्या युतीच्या मेंदवीच्या कार्यकाळामध्ये. आणि त्यानंतर त्यांना गेल्या 6 महिन्यापूर्वी त्यांना अध्यक्ष म्हणून, कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांना न्यायनियुक्त करण्यात आलं. आणि अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या तिघांमधील अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहे. अमित शहा आणि जे.पी. नड्डा आणि सिनियर नेते आहेत. यापूर्वी देखील पक्षाच्या अनेक महत्वाच्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. पक्षाच्या निवडणूक समितीचे ते प्रमुख राहिलेले आहेत आणि सोबतच संघटक जे सचिव असतात निवडणूक समितीचे ते देखील होते. आणि आता नुकतंच आपल्याला पाहायला मिळत तर बिहारच्या वतीने जे नामनिर्देशन पत्र आहे सारा पाठिंब्याचं ते पत्र त्यांना देण्यात आलेलं राजनाथ सिंग यांना. ते आपण उत्तर प्रदेश होतं, आता बिहार आहे, असे विविध राज्यांचे खास करून पत्र दिलं जात आहे. आणि ही प्रक्रिया साधारणतः 2:30 वाजेपर्यंत चालेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की आज साधारणतः 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे या संदर्भात महत्वाचं जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं या सगळ्या घडामोडी होते, या सगळ्या घडामोडीमध्ये ते सहभागी होतील. आणि 4 वाजता एक जल्लोष असणारा कार्यक्रम असण्याची शक्यता आहे. जल्लोषाचा कार्यक्रम असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, डोनाल्ड कृष्ण अडवाणी असो, यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचा खास करून हा कार्यक्रम होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी सर्वांची तयारी करण्यात आलेली आहे. संपूर्ण राष्ट्रीय मुख्यालय आहे जे संपूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे. आणि या मुख्यालयाच्या दरम्यान अमित शहा यांच्या कार्यकाळानंतर हा एक मोठा 14वे अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा हे स्थापन होईल. आणि साधारणतः 2:30 वाजता त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आणि साधारणतः 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा त्यांचं स्वागत करतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये. त्यानंतर पदग्रहणाचा देखील कार्यक्रम असा आहे
एक मोठा दिवसभराचा लाभ लचक कार्यक्रम आहे आणि त्या निवडणुकीने संपूर्ण रेलचेल आहे भारतीय जनता पक्षाने. अगदी. आणि प्रशांत, आत्ता भाजपचे अध्यक्ष म्हणून जेव्हा नड्डा कार्यभार स्वीकारतील तेव्हा त्यांच्या पुढे मोठी मुख्य आव्हानं कोणती असणार आहेत? कारण काही राज्यांमध्ये निवडणुका आहेत, त्या दृष्टीनं काय आव्हानं असणार आहेत? नाही, खास करून जर बघितलं ज्यावेळेस ते अध्यक्षपद घेतली त्यावेळेस दिल्ली विधानसभेची निवडणूक ही प्रारंभ झालेली आहे आणि त्यांच्यासमोर सगळ्यात पहिलं जे टार्गेट असेल ते दिल्ली विधानसभेचं असेल आणि त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने चांगली कामगिरी भारतीय जनता पक्षाची करावी आपल्याला माहिती असेल. गेल्या वेळेस 3 आमदार फक्त भारतीय जनता पक्षाचे होते आणि यावेळेस ते आमदारांची संख्या कशी वाढवता येईल याकडे सगळ्यांचं लक्ष राहील आणि त्यासाठी ही प्रक्रिया आहे. त्यानंतर जर बघितलं आपण पश्चिम बंगालची निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. गेल्या काही दिवसावरून ज्या पद्धतीने या सगळ्या याच्यावरती जी प्रक्रिया सुरू आहे त्या सगळ्या संदर्भात पुढे निर्णय होण्याची शक्यता आहे आणि विधानसभेची निवडणूक ही त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. यानंतर जर बघितलं तर भविष्यामध्ये उत्तर प्रदेशची निवडणूक आहे ज्या प्रदेशामध्ये सर्वोच्च आमदारांची संख्या घेऊन या खास करून या राज्याने सगळ्यात मोठा सगळ्यात जास्त खासदार देखील दिलेले आहे. त्यामुळे ती देखील निवडणूक अशी महत्त्वाची राहील आणि सोबतच राज्यामधली जी राज्य सरकारांमधली घडामोड आहे त्याच्यात 22 लक्ष ठेवणे, सोबतच ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष पराभूत झालाय त्या राज्यांमध्ये पुन्हा कसं निवडणूक घेता येईल आणि त्याच्यावरही सत्ता स्थापन करता येईल यासाठी त्यांचं प्रमुख काम राहणार आहे आणि सोबतच जी सदस्य संख्या आहे ती देखील वाढवण्याकडे त्यांचा कल राहील असं त्या बोलल्या जातात. अगदी. प्रशांत, आता महाराष्ट्रासारखं महत्त्वाचं राज्य भाजपच्या हातून गेलेलं आहे. अशा वेळेला नड्डा यांचं कार्याध्यक्ष पदावरून अध्यक्षपदी नियुक्त होणं हे किती महत्त्वाचं मानलं जात आहे? कारण जे पूर्णपणे फॉर्ममध्ये असलेलं भाजप काहीसं पिछेहाट होताना दिसल्याची आता सध्या चर्चा सुरू आहे. अशा वेळेला पूर्ण वेळ अध्यक्ष भाजपला मिळणं हे किती महत्त्वाचं आहे? बरोबर आहे, अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. कारण की ज्या पद्धतीने या गेल्या काही दिवसापासून कार्यकारी अध्यक्ष म्हणून नड्डा काम पाहत होते आणि त्यांनी जे काम होतं ते कामांमध्ये अमित शहा त्यांना मदत करत होते. गेल्या 6 महिन्यापासून या सगळ्या घडामोडी सुरू होत्या आणि त्यानंतर आज ज्या पद्धतीने या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे.पी. नड्डा यांची थेट आता अध्यक्षपदी नियुक्ती होत आहे आणि पूर्ण वेळ गृहमंत्री म्हणून अमित शहा कार्य अशा वेळी एक मोठी जबाबदारी पक्षाची त्यांच्याकडे असणार आहे. त्यासाठी या सगळ्या घडामोडी आहेत आणि यामुळेच कुठेतरी असं म्हणावं लागेल की या सगळ्या घडामोडीमध्ये सोबतच जी जबाबदारी आहे या जबाबदारी पूर्ण करण्यामध्ये खास करून कशा पद्धतीने जे.पी. नड्डा आपलं काम करतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. अगदी प्रशांत, आणि हे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार. धन्यवाद.